केंद्रीय मंत्रिमंडळात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव होतं, दुर्दैवानं त्यांचं अपघाती निधन झालं। आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत, कुठंतरी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या 2 मुली आहेत, त्यांचं कुठंतरी केंद्रात मंत्रिपद देऊन पुनर्वसन करा अशी बीड जिल्ह्याची मागणी होती। आज 3रा टर्म येते, तशी काय अपेक्षा? तुमचा भाव जेव्हा केव्हा मला संधी प्राप्त होईल तेव्हा मी निश्चित मांडेल, पण हे काही माझ्या हातात नाही। इथं माझंच मंत्रिपद कायम राहील की नाही हे माहीत नाही, तर मी दुसऱ्यासाठी शिफारस करू शकत नाही। हां, मी फक्त त्यांच्यापर्यंत हा भाव अगोदरही पोहोचवला आहे। या अगोदरही हे खरं आहे की पंकजाताई या अतिशय उत्तम, जे उत्तम प्रशासन आणि उत्तम नेता आहेत, समोरच्या कार्यकर्त्यांचा भाव समजून घेणारे नाते आहे। आत्ताच आम्ही हेलिकॉप्टरमध्ये येताना खासदारताईंबद्दल आम्ही चर्चा केली की हे सर्व सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, सॉफ्ट आहे, समाजहितासाठी काम करतात, विकासाचं काम करतात, कधीही कोणाबद्दल ईर्ष्या नाही, अतिशय उत्तम काम करतात। माझा विश्वास आहे म्हणजे तुमच्या मनात जो भाव आहे तोच आमच्या मनात आहे। ते योग्य संधी यावी लागते, संधीचं सोनं करण्याची क्षमता या दोन्हीही बहिणीमध्ये आहे। याच्याबद्दल आम्ही आता येतानाच माधवीताईंना मी चर्चा करत आहोत, पण प्रत्येक गोष्टीला एक संधी आहे। सर, आपण आत्ताच म्हणालात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।